हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजचा मी पूर्ण व्हिडिओ मराठीत शूट करणार आहे कारण आज गुढीपाडवा आहे. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज रशियामध्ये गुढीपाडव्यासोबत ईद सुद्धा आहे. तर इंडियामध्ये ॲक्च्युली ईद उद्या आहे, बट रशियामध्ये एक दिवस आधी रमजान चालू होतो आणि त्यामुळे ईद सुद्धा इथे एक दिवस आधी येते. आणि तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल, आमचा चौघींचा मैत्रिणींचा ग्रुप आहे, ज्यात 3 मराठी आहेत आणि 1 मुस्लिम आहे. सो आज इथे डबल सेलिब्रेशन आहे. तर गुढीपाडव्यानिमित्त आज पुरणपोळीचा बेत आहे आणि ईदसाठी शीरकुर्मा, गुलगुले असं खूप काही बनवलंय. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडेल. तर माझं सगळं आवरून झाल्यानंतर मी किचनमध्ये गेली स्वयंपाकाची तयारी चालू करायला. तर किचनमध्ये आधीच सुजान होती, ती गुलगुले तळत होती आणि तिचा शीरकुर्मासुद्धा बनवून रेडी होता. आणि साईड बाय साईड मी गॅसवरती चण्याची डाळ शिजायला ठेवलेली, कारण मला पुरण करायचं होतं. आणि मग डाळ शिजल्यानंतर मी ती एका दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेतली आणि त्यातलं पाणी सेपरेट आउट केलं, कारण मला नंतर कटाची आमटीसुद्धा करायची होती. आणि मग ती जी डाळ होती ती मी पुन्हा गॅसवर ठेवली आणि त्यामध्ये किसलेला गूळ टाकला. सो गूळ मी रात्रीच किसून ठेवलेला, कारण मला माहीत होतं की सकाळी उठून खूप घाई गडबड झाली असती. आणि मग तसंच पुरण करायला घेतलं. तर मी इथे पुरण करेपर्यंत पर्निलीने रूममध्ये पुरणपोळीसाठीचं पीठ मळायला घेतलेलं. तर आम्ही 2 प्रकारच्या पुरणपोळ्या केलेल्या, मैद्याच्या आणि गव्हाच्या पिठाच्या. कारण माझ्या आणि खुशीच्या घरी मैद्याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि सुजान आणि पर्निलीकडे गव्हाच्या पिठाच्या. त्यामुळे ते जे येल्लो कलरचं पीठ दिसतंय त्यात हळद टाकून गव्हाचं पीठ मळलेलं आहे आणि ते जे व्हाईट आहे ते मैद्याचं कणिक होतं. तर पुरण शिजेपर्यंत साईड बाय साईड मी कटाची आमटी करायला घेतलेली. तर त्यासाठी जे खोबरं आणि कांद्याचं वाटण असतं ते सगळ्यात पहिले करून घेतलं आणि मग त्यानंतर कटाची आमटी केली. तर ऑल्सो फॉर द फर्स्ट टाईम मी यावेळी गुळवणी हा जो पदार्थ असतो, जो पुरणपोळीसोबत काही घरांमध्ये खाल्ला जात असेल, तो मी टेस्ट केला. तर पर्निली जे ते बनवते दॅट इज गुळवणी. तर ते म्हणजे गूळ गरम पाण्यात वितळवून घेतला जातो आणि मग त्यानंतर त्यात थंड दूध ओतलं जातं. तर आमच्या घरी तर गुळवणी करत नाहीत. तर मी फर्स्ट टाईम टेस्ट केलं आणि येस, इट वॉज रिअली नाईस. तर इथे तुम्ही बघू शकता कटाची आमटीसुद्धा रेडी आहे आणि ऑलमोस्ट 1-1.5 तासानंतर पुरणसुद्धा प्रॉपरली तयार झालेलं. तर मग ते पुरण पर्निलीने एका प्लेटमध्ये काढून ती चाळणीमधून ते पुरण वाटत होती. बट थोडंसंच ऑलमोस्ट 1 किंवा 2 वाटी पुरण आमचं वाटून झालं असेल आणि तेवढ्यात ती चाळण तुटली. आणि मग त्यानंतर आम्हाला एवढा स्ट्रेस आलेला की आता कसं पुरण वाटायचं. त्यामुळे मग मी ते मिक्सरमध्ये घेऊन वाटलं, बट ते फिरतच नव्हतं मिक्सरमध्ये. तर मग शेवटी सुजानने ते आपण पाट्यावर वंट्यावर कसं वाटतो तसं तिने पोळपाट आणि लाटणं घेतलं आणि मग त्याच्यावरनं ती थोडंफार वाटून देत होती. मग नंतर त्या तुटलेल्या चाळणीवरच खुशी कसं तरी ते पुरण वाटण्याचा प्रयत्न करत होती आणि आम्ही पूर्ण 1 किलोच्या डाळीचं जे पुरण केलेलं ते पूर्ण पुरण आम्ही असं वाटून घेतलं. त्या दोघी मिळून आधी पोळपाट लाटण्यावर तिला वाटून देत होत्या आणि मग त्या तुटलेल्या चाळणीतूनच खुशीने ते सगळं पुरण वाटून घेतलं. आणि मग साईड बाय साईड तिथे कांदा भजी करण्याची माझी तयारी चालू होती. तर मग मी ते पीठ भिजवत बसलेली आणि मग त्याच्यानंतर जाऊन भज्या तळल्या. तर आमच्या चौघींपैकी खुशी सोडून बाकी कोणीच पुरणपोळ्या कधीच लाटल्या नव्हत्या. त्यामुळे खुशीने सगळ्या पुरणपोळ्या लाटल्या
आणि मी लिटरली कौतुक करेन तेवढं कमी आहे, कारण तिने कणकेत ते पुरण भरण्यापासून एवढ्या सुंदर पुरणपोळ्या लाटलेल्या ना आणि त्या फुगत पण एवढ्या सुंदर होत्या, की खरंच मला घरची आठवण येत होती. माझी मम्मी आणि आजी पुरणपोळ्या करते तशी. खूप, खूप सुंदर केलेलं तिने खरंच. आणि मग तिच्याकडनं इन्स्पायर होऊन मला आणि पर्निलला पण पुरणपोळी लाटूशी वाटली. व्हिडिओच्या शेवटमध्ये मी काही क्लिप्स ॲड करेन आम्ही दोघी पुरणपोळी लाटतानाचे. तर आधी सगळ्यात हिने मैद्याच्या पुरणपोळ्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या लाटायला चालू केल्या. पण फ्रँकली स्पीकिंग ना, मला इकडच्या मैद्याच्या पुरणपोळ्या एवढ्या नाही आवडल्या, जेवढ्या घरच्या आवडतात. कारण घरच्या पोळ्या खूप मऊ, लुसलुशीत, अगदी कापसासारख्या असतात. पण इकडच्या मैद्याच्या पोळ्या मला थोड्याशा वातड वाटल्या, त्यामुळे मला इकडची गव्हाची पुरणपोळी जास्त आवडली. आणि मग पुरणपोळी होईपर्यंत साईड बाय साईड मी नैवेद्याचं ताट तयार करायला घेतलं. तर 2 ताटं मी करत होती, कारण एक पर्निलीच्या रूममध्ये नैवेद्य दाखवायचं होतं आणि एक आमच्या रूममध्ये. तर त्यात मी गुळवणी, कटाची आमटी, पापड, कुरडया, भजी आणि मग त्याच्यानंतर भाताची मुदा मारून घेतली आणि मग शेवट त्यात पुरणपोळी वाढली. तर एका ताटात मी मैद्याची पोळी वाटली आणि दुसऱ्या ताटात गव्हाच्या पिठाची. मग जोपर्यंत बाकीच्या पोळ्या तयार होत होत्या, तोपर्यंत मी रूममध्ये जाऊन नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग त्यानंतर ज्या शेवटच्या 2 पोळ्या बाकी होत्या, त्यातली आधी एक पर्निलीने लाटली आणि तिचीसुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये एवढी सुंदर पोळी झालेली, गोल अगदी, आणि माझीसुद्धा एकदम सुरेख, एकदम गोल. तर त्या गोष्टीचा जो आनंद होता, तो लिटरली अलग लेव्हलचा होता. खूप छान वाटत होतं, कारण पहिल्यांदाच आम्ही पोळ्या लाटल्या आणि त्या एवढ्या सुंदर आल्या. आम्ही एक्सपेक्टसुद्धा करत नव्हतो. आणि मग हो, नैवेद्य वगैरे दाखवला, सगळं जेवण तयार झालं आणि मग त्यानंतर आम्ही जेवलो. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. आणि मी फर्स्ट टाईमच मराठीमध्ये व्लॉग करण्याचा प्रयत्न केला आहे, तर मला नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही. आणि भेटूया आता परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.